ओय ओय ओय, एवढं काय झोपले कुंभकर्णावानी? उठा ना. नाही उठत का? थांबा, लातच घालते एक डोक्यात. मैं मड्यावर कशाला उभं राहिली? मैं नरड्यावर पाय देऊन मला मारून टाकत होती का? अरे तुम्ही झोपेल होते काय? नाही, मी नागिन डान्स करत होतो. नागिन 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 बिना मेंदूच्या. कशाला उठवलं मग झोपातून? सांग लवकर. आज ना आपल्याला माझ्या माहेराला जायचंय. म्हणजे सासूरवाडीला? हा. मी नाही येत सासूरवाडीला. एकदा गेलो तुम्ही बेडबाजा घेऊन, तर त्याने त्याच्या गळ्यातली समस्या माझ्या गळ्यात गुंतून दिली. कोणती समस्या? तू मंदबुद्धीचे तू. भेटत होती का मग दुसरी? भेटत होती? मुंजारायचा टाइम आलता. मुंजारायला असतो तर पुरला असतं. मला बी काही शोक नाही येत तुम्हाला माया माहेराला घेऊन जायचा, पण माझे बाबा म्हणी जावयाला कपडे करू म्हणून म्हणलं. अरे वा, कपडे? जाऊ ना मग. मोठ्या माणसाचं मन नाही दुखवायला पाहिजे. मला कपड्याचा काही शौक नाहीये, पण मोठ्या माणसानं बोलवलं तर चांगलं नाही वाटत नाही म्हणाल. अव आटपलं का? चाल लवकर, पुन्हा रिक्षा लागणार नाही. अहो मेकअप तर करू द्या, आलेच. मेकअप लावूनच तर फसवले मला. काय म्हणलं? काही नाही, चाल लवकर. चला. ओय ऐका ना. काय बोंबल? पलीकडे सारखा ना, मला इथं दाटी उरायली. आता का त्या ड्रायव्हरच्या मांडीवर जाऊन बसू का? मला काही अडचण नाही, मांडीवर येऊन बसली भी तर. तुला काही अडचण नाही, पण मला अडचण आहे ना. तुम्ही दोघं चालले कुठे पण? सासूरवाडीला चाललो बायकोला घेऊन. लग्न झाल्यावर मजाच राहते पण हो. बायको, पोर, सासू, सासरे. तुमचं झालं नाही वाटतं लग्न? नाही, म्हणूनच तुम्हाला मजा वाटू राहिली. एकदा उद्या तुमचं लग्न, मग समजा तुम्हाला कशी सजा येतं. मॉम, ए मॉम, आली बाई तू? हा. जवाई बुवा, लयच खराब झाले बाबा तुम्ही तर. एवढे हातपाय झाले. तुमच्या पोरीमुळे घालून खराब. तुमची पोरगी पाणी नाही पीत, रक्तच पिती मग. जवाई बा बसा ना, बसून गप्पा हा ना. अहो सासरे बा, मला का वाचा बसाच आहे, पण आल्या आल्या सासूबाई डायरेक्ट छातीवर येऊन उभी राहिली. पिंट्या, अय पिंट्या. काय? जवायाला हात धुवायला पाणी आण. हो सासरे बा, मी पाण्याने हात नाही धुत. पाण्याने हात धुतले तर हातावरचे जंतू तरी मरते का? थांबा, जंतू मारायचा औषध घेऊन येतो मग. हे घ्या. हे काय? हार्पिक? अरे याला तर संडास धुते ना. मग तुमच्या हातावर किती संडासचे जंतू आहे ना. हे काय तमाशा आहे सासरे बा? जवायाचा अपमान लावला तुम्ही तर. अय पिंट्या, जा तिकडे घेऊन ते. नादाने जवाई बा, ते समजून घ्या जर सर. नादा? अहो त्याचा आता लग्न करून दिलं, ते एका वर्षात 4 पोर काढन ते. आणि तुम्ही म्हणता नादाने. जवाई बा, पाणी सांगू का प्यायला? पाणी का? साधंच पाणी असेल तुमच्याकडे इरीचं. हा, आम्ही इरीचंच पाणी पितो. नाही ना, मी इरीचं पाणी पित नाही. इरीचं पाणी पिल्याने मला सर्दी होती. आम्ही ते मरेल वॉटर पितो, मरेल वॉटर. ओ दाजी, मरेल वॉटर नाही, ते मिनरल वॉटर आहे, मिनरल वॉटर. करय, मोठ्या माणसाला उलटे उत्तर देतो का? पाहुण्यानं म्हणलं ना मरेल वॉटर, तर मरेल वॉटरच म्हणायचं. असं तर पाहुणे काही म्हणन. मग पाहुणे उद्या म्हणन की आम्ही भाकर नाही खात, आम्ही दूध खातो. मग ते दूध खरंच वाटून घ्यायचं का आपण? चबरेपणा करावं का? बैस तिकडं. जवाई लहान येते, समजून घ्या दर्शक. चालूच राहतं. लहान लहान पोरायचं काय मनावर घ्यायचं. आमच्या घरी पाठवते फक्त एक दिवस. जवाई, जेवणामध्ये काय आवडतं तुम्हाला? मी सांगू का? तू चुप रे, खेबड्या दाताच्या. जवाई, आमच्या पिंट्यासाठी एखादी पोरगी असेल तर पहा बाबा तुमच्या नजरात. याच्यासाठी का? सासूबाई, कशाला एखाद्या पोरीची जिंदगी बर्बाद करता? कहो दाजी, तुम्ही इथले बिगडेल होते तरी तुम्हाला पोरगी भेटली ना. मी तर तुमच्यापेक्षा कमीच मोक्कार आहे. कहो जवाई, तुमच्या मायचे आणि माया पोरीचे भांडणं झाले म्हणे सासू सुनाचे. कशाहून झालते पण भांडणं? अहो सासूबाई, तुमची पोरगी काय म्हणे माय मायला सकाळीच? सासूबाई, तुम्ही लय आळशी आहे, तुम्ही लवकर झोपातून उठतच नाही. मग झाले भांडणं. असं तोंडावर बोलत असते का कोणाला? काय झालं मग तोंडावर बोललं तर? जे खरंय ते खरंय. अहो सासूबाई, असं तोंडावर बोलणं नसतं चालत. आता मी तुम्हाला जर म्हणलं तुम्ही म्हशीवाणी दिसता आणि गुबडेवाणी तोंड आहे तुमचं, तर तुम्हाला राग येईल ना. हा, ते बी खरंय म्हणा तुमचं. मग ते समजायला पाहिजे ना तुमच्या पोरीला. तिला का नुसता प्रेमाने शिकवला का? चांगले संस्कार द्यायचे असतील तिला. अरे जवाई बुवा, इथले गरम नका होऊ. नाही नाही, राग नाही आला आपल्याला, मजा करू मी सासूबाईची. चला, पाहिजे मी काही स्वयंपाकाची सोय. तुम्हाला लागल ना गिळाला. मग जवाई बुवा, काय म्हणते माल पाणी?
बोलत नाही आमचे माल पाणी. कहो सासरे बा, यो पिंट्या शाळेत जातो की नाही का नुसते चाबरेपणाच करतो. ओ दाजी तुमच्या वाणी अनपढ नाही मी. शाळेत मॉनिटर आहे मी, मॉनिटर. असं का? सांग बर का, एच्या बाद काय येतं? बी. आणि झेडच्या बाद काय येतं? ते नाही माहित मला. मग शाळेत का नुसता भात खायला जातो का? तुम्ही सांगा बरं का, झेडच्या बाद काय येतं? सांगितलं असतं म्या, पण तुला नाही समजणार ते. तुला आणि अजून तो डोक्याच्या वरून जाईल ते. नाही जात माझ्या डोक्याच्या वरून. सांगा. माय हुशारकी मारली आपण, पण आपली हुशारकी आपल्यावरच भारी पडली. सांगा ना. तुला आणि अजून तू समजणार नाही ते. मोठं झाल्यावर सांगेन. फेकूचंद दाजी. कहो सासरे बाबा, तुम्ही मला कपडे घेऊन आले म्हणते. नेमकं कशाच्या निमित्ताने घेऊन आले कपडे? कपडे? नाही बुवा, मी नाही घेऊन आलो तुम्हाला कपडे. बायको, ए बायको. काहून आडू राहिले? तू तर म्हणे की सासरे बाबा मला कपडे घेणार आहे. सासरे बाबा तर नाही म्हणून राहिले. अहो मी खोटं बोलले होते तुम्हाला इथं आणण्यासाठी. काय खोटं बोलली होती तू? ते मला काही सांगू नको. आता मला कपडे पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही तर मी रडीन बर का. रडीन मी लय खरा माणूस आहे. मला कपडे पाहिजे म्हणजे पाहिजेच. वा रे वा रडकुंडा दाजी. अहो पाहुणे रडू नका. मी पैसे तुम्हाला 50 रुपये कपडे घ्यायला. तुम्हाला जो ड्रेस आवडेल तो घ्या. 50 रुपये? 50 रुपये? अहो 50 रुपयात अंडरपॅन्ट तरी येते का? हो दाजी 50 रुपये भेटवाल ना, ते घेऊन घ्या गुपचाप. नाही तर ते बी भेटणार नाही. मग रडत रडत घरी जाणं पडल.